हो नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या IVVP च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. IVVP म्हणजेच इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर आपण जी सिरीज चालू केलेली आहे, डिफरंट बेसिक टर्मिनॉलॉजी रिगार्डिंग विथ इलेक्ट्रिशियन अँड वायरमन ट्रेड. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट ब्रीफ मध्ये बघितलेलं आहे, इन डिटेल मध्ये बघितलेलं आहे. त्यामध्ये सिंगल फेज AC, 3 फेज AC आणि DC सर्किट बघितलेलं आहे. आता आपण पुढील टर्म बघूया. चला तर मग सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षामध्ये इलेक्ट्रिक करंट आलेला आहे. आता आपण त्याच्या थोडंसं आणखीन बेसमध्ये जाऊया, कारण आम्हाला बेसिक टर्मिनॉलॉजी शिकायच्यात. आम्हाला काय शिकायचंय? बेसिक टर्मिनॉलॉजी, आणि त्या सुद्धा समजून उमजून. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न पडलेला असेल की बेस काय याचा? हा याचा बेस आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण बघणारच आहोत कंडक्टर, इन्सुलेटर. बेस आपल्याला जर बघायचं असेल तर आपल्याला ॲटम म्हणजे काय बघावं लागेल. ही फिजिक्सची टर्म आहे विद्यार्थी मित्रांनो. ही कशाची टर्म आहे? फिजिक्सची टर्म आहे. आपल्या समोर जी डायग्राम दिसते विद्यार्थी मित्रांनो, ही डायग्राम ॲटमची आहे. ॲटम आपण म्हणतात ना की सगळ्यात लहान पार्टिकल काय आहे. फार वर्ष याच्यावरती संशोधन चाललेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. फार वर्षापूर्वीपासून याच्यावरती संशोधन चाललेलं आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ॲटमचा शोध, आपण असं म्हणतो की पाश्चिमात्य देशामध्ये ॲटमचा शोध लागलाय. पण तुम्हाला माहिती असणं फार आवश्यक आहे की आपल्या भारतामध्ये सुद्धा पूर्वीपासनं, प्राचीन काळापासनं फिजिक्स हा विषय एक्झिस्टन्समध्ये आहे. कसा? तर मी सांगतो. भारतामध्ये पूर्वी महर्षी कणाद होऊन गेलेले आहे. आता त्यांचं कणाद नाव असं आहे, किंवा त्यांना कणाद नाव असं पडलेलं आहे की ते कण वेचायचे आणि त्याच्यापासनं त्यांचा जो काही जीवनाचा डेली रुटीन आहे, छोटे अन्न कण वगैरे उचलून कण खायचे. आणि त्यांचं एक हायपोथिसिस होतं की प्रत्येक मटेरियल हा लहानातल्या लहान पार्टिकलपासून बनलेला आहे. त्यालाच आता आधुनिक युगामध्ये आपण त्याला ॲटम म्हणतो. आलं मग लक्षात की प्रत्येक पार्टिकल, प्रत्येक ऑब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्ट हा स्मॉल पार्टिकल किंवा स्मॉलेस्ट पार्टिकलने बनलेला आहे. त्या स्मॉल पार्टिकलला आपण काय म्हणूया? ॲटम. त्याला काय म्हणूया आपण? ॲटम. आता या ठिकाणी जर तुम्ही ही डायग्राम बघितली तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी काही प्रोटॉन्स आहेत. बघा, हा कलर प्रोटॉन्स आहे. हे काही न्यूट्रॉन्स आहेत. दिस इज न्यूट्रॉन. आणि हे काय? इलेक्ट्रॉन्स आहेत. मी त्याला E ने इंडिकेट करतो, याला P ने इंडिकेट करतो आणि याला N ने इंडिकेट करतो. जर एखादा पार्टिकल घेतला, एखादा मटेरियल घेतलं, तर त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय विद्यार्थी मित्रांनो? ॲटम. त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय? ॲटम. रेकॉर्डिंग चालू झालेली आहे ना? त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल काय? ॲटम. तर ॲटम मध्ये काय? बरोबर सांगतायत तुम्ही. प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत आणि इलेक्ट्रॉन्स आहेत. तर बघूया आपण डेफिनेशन. An atom built with the combination of 3 distinct particles. किती पार्टिकल पासून बनलेले आहेत? 3. कोणते कोणते? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आताच आपण सर्व डिस्कस केलेलं आहे की तो स्मॉलेस्ट पार्टिकल 3 गोष्टींनी बनलेला आहे. इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे आणि न्यूट्रॉन आहे. आणि पुढे काय सांगतो हे की सेंटर ऑफ न्यूक्लियस. आता ह्या सेंटरला काय म्हणू आपण? न्यूक्लियस. त्या ठिकाणी कोण असतात? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स डेन्सली पॅक्ड विथ इच अदर. कसे पॅक झालेले आहेत? ते डेन्सली पॅक झालेले आहेत. आणि त्याच्या भोवती
सराउंडिंग टू द न्यूक्लियस इन ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग. बरोबर आहे. एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आलेलं आहे की सेंटरला आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यालाच आम्ही काय म्हणलेलं आहे, न्यूक्लियस म्हणलेलं आहे. त्याला आम्ही काय म्हणलेलं आहे, न्यूक्लियस म्हणलेलं आहे. आणि न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये एका फिक्स पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये कोण रिव्हॉल्व होते, इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. लक्षात ठेवा, या ठिकाणी इलेक्ट्रॉन हा आपल्यासाठी महत्वाचा आहे, कारण आम्ही करंटच्या डेफिनेशन मध्ये बघितलेलं आहे. करंट इज नथिंग बट बरोबर आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. कशाचा फ्लो, इलेक्ट्रॉनचा फ्लो. आणि आपण प्रिव्हियसली सर्किट बघितलेलं होतं. मी त्याचा सर्किट डायग्राम काढतोय. या ठिकाणी तुम्ही काय केलेलं आहे, लोड. आपण काय आहे, लोड म्हणजे एखादा बल्ब वगैरे किंवा हीटर, एखादी कॉईल वगैरे लावलेली आहे. आणि या ठिकाणी ऍप्लिकेशन डीसी असेल किंवा एसी असेल. ऍप्लिकेशन डीसी किंवा एसी असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. आणि जसं मी ही टॅप क्लोज केली तर हा काय लोड काय होईल, ऑन होईल आणि फ्लो ऑफ करंट चालू झालेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन झालेला आहे. आणि हा इलेक्ट्रॉन का फ्लो होत आहेत, कारण हे फ्रीली अवेलेबल आहेत आणि रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस आहेत एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये. म्हणजेच करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन याच्या पुढे जाऊ, जर तुम्ही याच्या चार्जेसचा विचार केला तर पी म्हणजेच प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्हली चार्ज असतात. आणि न्यूट्रॉन हे चार्जलेस असतात. काय असतात, चार्जलेस. यावरती कोणताही चार्ज नसतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या ॲटमचं बेसिक स्ट्रक्चर आहे. आता पाश्चिमात्य देशामध्ये तुम्हाला जर मी बोललं तर तुमच्या असं लक्षात येईल की बाबा आपल्याजवळ इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच आहे. पाश्चिमात्य देशामध्ये मागच्या 5-7 वर्षापासून एक नवीन ब्रांच आलेली आहे. त्या ब्रांचेचं नाव आहे स्पिंट्रॉनिक्स. काय नाव आहे, स्पिंट्रॉनिक्स. पाश्चिमात्य देशामध्ये ह्या इलेक्ट्रॉनची जी स्पिनिंग असती किंवा याला सांगू शकतो मोमेंट, त्याच्यावरती त्यांचा रिसर्च चालू आहे आणि त्या ब्रांचचं नाव आलेलं आहे स्पिंट्रॉनिक्स. हे सांगणं याकरता आवश्यक आहे, आमच्या पब्लिकेशनचं नावच आहे इनोव्हेटिव्ह व्ह्यू, म्हणून तुम्हाला अधिकची माहिती असावी म्हणून मी तुम्हाला स्पिंट्रॉनिक्स बद्दल सांगितलेलं आहे. तर जनरली ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन जास्त असतील ते गुड कंडक्टर आहे. आणि इलेक्ट्रॉनचा फ्लो होत नसेल म्हणजेच ते इन्सुलेटर आहे किंवा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. हे आपण पुढे बघणार आहोत. तर तुम्हाला आज इनोव्हेटिव्ह किंवा नवीन काय माहित झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स पेक्षाही ॲडव्हान्स ब्रांच ज्याच्यावरती अभ्यास चालू आहे ती आहे स्पिंट्रॉनिक्स. नॅनो टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हो आम्ही याच्यावरच सांगणार आहोत. त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि पुढील लेक्चरमध्ये पुढचे पॉईंट बघूया. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.